कोल्हेवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री जालिंदर दिघे यांच्या निवडीने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। ग्रामपंचायत कोल्हेवाडी या ठिकाणी आज उपसरपंच पदाची निवड करण्यात आली। त्या प्रसंगी सर्वांनी एकमताने श्री जालिंदर दिघे यांची बिनविरोध निवड केली। या प्रसंगी राहुल दिघे व इतर सदस्य सरपंच सर्वांनी श्री जालिंदर दिघे यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या। बघूया सविस्तर वृत्तांत। कोल्हेवाडी ग्रामपंचायत या पंचायतचे उपसरपंच पदाची या ठिकाणी निवडणूक पार पडली। जनसेवा मंडळाचे सन्माननीय जालिंदर दिघे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली। वास्तविक पाहता 2 वर्षापूर्वी या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि गावकऱ्यांनी समस्त मतदारांनी जनसेवा मंडळाला अतिशय या ठिकाणी स्पष्ट बहुमत देऊन गावची सेवा करण्याची संधी या मायबाप जनतेने दिली आणि या सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी या 2 वर्षांमध्ये या मायबाप जनतेचा विश्वास सार्थ ठरवून सर्व क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि या ठिकाणी हे गाव वेगळ्या दिशेने या ठिकाणी प्रगतीच्या दिशेने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। आणि असं असताना आमचे 10 सदस्य या ठिकाणी निवडून आलेत आणि जनसेवा मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी 1 सदस्याला या ठिकाणी उपसरपंचपदी त्याला या ठिकाणी चान्स द्यायचा आणि त्या अनुषंगाने आज ही निवड या ठिकाणी बिनविरोध पार पडली। या आधीचे उपसरपंच सन्माननीय आमचे मार्गदर्शक मोहन बाबा असतील, कर्तव्यदक्ष उपसरपंच जानीताते आरगडे असतील, यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि या ग्रामपंचायतला एक चांगला नवलौकिक मिळवून दिला। आता इथून पुढेही जालिंदर दिघे यांच्याकडून सर्व ग्रामस्थांना कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे या ग्रामपंचायतमध्ये वेळ देणं हीच गोष्ट महत्त्वाची। वेळ दिला तर कामं होतात। मी सर्व सदस्यांना विनंती करतो, आवाहन करतो, सर्वांनी महिला असतील सर्व असतील ते वेळ दिला पाहिजे। वेळ दिला तर कामं मार्गी लागतात। गोरगरीब जनतेचे कामं या ठिकाणी या ग्रामपंचायतीशी निगडीत असतात आणि सर्व सदस्यांनी जे आहेत पदाधिकारी सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगलं लक्ष दिलं पाहिजे, चांगला कारभार केला पाहिजे। यापुढे अनेक आव्हानं आहे। पर्यावरणाचं आव्हान आहे। या ठिकाणी आपण माझी वसुंधरामध्ये भाग घेतोय। खूप मोठं आपल्याला काम करायचं आहे। 1 कोटीचं बक्षीस गावाला या ठिकाणी या सदस्यांनी मिळवून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी सन्माननीय क्षीरसागर साहेब असतील, हे वेळोवेळी आम्हाला गावाला सदस्यांना आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करीत असतात। त्यांना खूप मोठा अनुभव आहे। त्यांची सेवा या ठिकाणी आता 2-1 वर्षात पूर्ण होत आलेली आहे। त्यांचा अनुभवाचाही आम्हाला खूप फायदा होतो। त्याचप्रमाणे जे आमचे इतर कर्मचारी आहे, सगळे युवा कर्मचारी आहे, दीपक आसन, अनिल आसन, भीमा गायकवाड आसन आणि नव्यानेच रुजू झालेला आमचा महेश आसन, हे सर्व कर्मचारी पाणी पुरवठ्याचे दगडूदादा दिघे असतील, लक्ष्मण आसन, आसने आसन, माजी कर्मचारी कचरू जाधव असतील,
ते सर्व कर्मचारी एक गावची सेवा कुटुंब म्हणून सेवा करतात याचाही आम्हाला अभिमान आहे। या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक जनसेवा मंडळाच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। कोलिवाडी ग्रामपंचायतचा नव्याने दिघे जालिंदर बाळकृष्ण उपसरपंचपदी निवड झाली आहे। मला कोलिवाडी गावच्या जनसेवा मंडळाने ही संधी दिली, मी त्या संधीचा पूर्णपणे वेळ देऊन ग्रामपंचायतचे कामं करेल। त्यामध्ये आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सुवर्णाताई दिघे बाकीचे पूर्ण सदस्य मंडळांनी मला बिनविरोध करण्याची सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे मी जनसेवा मंडळाचे पूर्णपणे आभार मानतो। उप अध्यक्ष लक्ष्मण कोल्हे व पूर्ण जनसेवा मंडळाने मला संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। कोलिवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी जालिंदर बाळकृष्ण दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। त्या अगोदर 1 वर्ष मी उपसरपंच होतो। जनसेवा मंडळ स्वर्गीय भास्करप्पा दिघे यांना मानवंदना करून जी मला गरीब माणसाला सरपंच उपसरपंच पदाची मला जबाबदारी दिली ती मी आमच्या सर्व सदस्याच्या टीमनं, सरपंच मॅडमच्या टीमनं सगळ्यांनी मला सदस्यांनी सहकार्य केलं, ती व्यवस्थित मी पार पाडली। मी सर्व जनसेवा मंडळांचे अमोल दिघे अध्यक्ष असतील, नंदू तात्या आमचे ते मंडळाचे मार्गदर्शक असतील, मोहन बाबा, पोपटराव वाळुंज, सर्व सहकार्यांनी मला सहकार्य केलं आणि ही वर्षभर कारभार आम्ही चोखपणे केला। आणि 5 वर्षे बी आम्ही सगळं टीम मिळून गावचा व्यवस्थित कारभार करू अशी गवाही देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जनसेवा मंडळाचा